किल्ले चावंडवर तुम्हाला जे रेलिंग दिसतंय वर तुम्ही जर बघत असाल तर ते रेलिंग आहे। या रेलिंगला 9 वर्षापूर्वी ही सगळी जी मंडळी होती या सगळ्या मंडळींना आम्ही आवाहन केलं होतं। शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक मिलिंद क्षीरसागर सर असतील, विनायक खोत सर असतील, त्यानंतर विजयभाऊ कोल्हे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं होतं की पुरातत्व खात्याकडे रेलिंगसाठी बजेट आहे परंतु ते बसवण्यासाठी मॅनपॉवर नाही आहे। आणि म्हणून या सगळ्या तरुणांना 9 वर्षांपूर्वीची ही घटना आहे की तेव्हा आवाहन केलं होतं आणि तेव्हा आवाहन केल्यानंतर या सगळ्या मंडळींनी ही संपूर्ण मॅनपॉवर उपलब्ध करून दिली आणि आज अजूनही ते रेलिंग 9 वर्षापूर्वी बसवलेलं रेलिंग अजूनही तसं आहे। त्यानंतर आपण डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून याचं आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन करून घेतलं आणि हा किल्ले प्रसन्नगड हा सातवाहनकालीन किल्ला आहे हे सुद्धा त्यावेळी समोर आलं। त्यानंतर याच्यावरचं दारुगोळ्याचं कोठार हे फार वैशिष्ट्यपूर्ण दारुगोळ्याचं कोठार आहे की या दारुगोळ्याच्या कोठारात दिवसभरात संपूर्ण दिवसात एकदाही सूर्यकिरण पोहोचत नाहीत असं हे दारुगोळ्याचं कोठार आहे। किल्ल्यावर जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या मंकी वॉकसाठीच्या पायऱ्या आहेत की ज्यामध्ये दोन्ही हात पुढे टेकवावेच लागतात, अशा पद्धतीच्या या पायऱ्या आहेत। मला आज खरंच खूप आनंद वाटला। खरं तर इथल्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो पण आमच्या सरपंचताईंनी म्हणजे इतक्या आग्रहाने ही मागणी केली की हे आमचं पर्यटन स्थळ आहे आणि तेव्हा एक काहीतरी आपण स्वप्न पाहिलेलं असतं त्याची पूर्तता होताना जी दिसली त्याचं समाधान असं लाभलं की एकेकाळी प्रथा अशी होती या किल्ल्याची माहिती किंवा महती ठाऊक नसताना हा किल्ला दिवाळीच्या सुट्टीला आल्यानंतर गवत वाढलेलं असलं की फक्त पेटवून द्यायचा अशी एक प्रथा होती। त्यानंतर हे सगळं काम झाल्यानंतर ही सगळी जी मंडळी आहेत आज ती त्या किल्ल्याचं पर्यटन स्थळ म्हणून जतन करतात, ती त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत राहतात आणि आज सरपंचताईंनी आग्रहानं मागणी केली की इथे पर्यटक येतात। साधारणतः आठवड्याला 200 ते 250 पर्यटक किल्ले चावंडला येतात म्हणजेच वर्षाला जवळपास 10 ते 12 हजार पर्यटक या किल्ले प्रसन्नगडला भेट देतात आणि यातून गावाचं अर्थकारण हे वाढत राहतं। जरूर हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला पाहण्यासाठी आवर्जून भेट द्या। चावंड जे गाव आहे यामध्ये हा चावंडचा किल्ला किंवा किल्ले प्रसन्नगड आणि याच्यावरची अनेक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळतील तर जरूर आमच्या किल्ले प्रसन्नगडला चावंडला भेट द्या। तुमच्या स्वागतासाठी आमची सगळी मंडळी उत्सुक आहे। जय शिवराय।